लाईफ पॉझिटिव्हच्या आणखीन एका सादरीकरणामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज परत मुकुंद भालेरावांची कविता घेऊन लाईफ पॉझिटिव्ह आपल्या समोर आणलेला आहे. कवितेचं नाव आहे माइंडफुलनेस, मनावरील कविता आहे. मुकुंद भालेराव हे प्रथितयश कवी आहेत. त्यांच्या फोटोच्या खाली त्यांच्या विशेषत्वाचे विषय लिहिलेले आहेत, ते आपण वाचू शकता. आणि ते वाचल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की मानवाचं वर्तन काय आहे आणि मानवी वर्तन हा मानवी मनाचा आरसा आहे. आणि हे त्यांचं विशेषत्व असल्यामुळेच इतकी सुंदर, अत्यंत सोपी, इमेजेसनी भरलेली, वाचायला सोपी, समजायला सोपी, काव्यात्मक अशी कविता मन या गुंतागुंतीच्या विषयावर त्यांनी लिहिलेली आहे. ती कविता मी आपल्या समोर सादर करतो आहे. त्या कवितेचा संस्कृत रूपांतरही आपल्याला दिलेलं आहे. संस्कृत रूपांतर वाचून मी आपला वेळ घेणार नाही. आपण त्याचा आपल्या सवडीप्रमाणे अभ्यास करू शकाल. माइंडफुलनेस. Mind is a miracle to change anything and everything from stone to diamond and hut to palace. मुकुंदरावांना मन म्हणजे एक मिरॅकल, एक चमत्कार वाटतो. मन हे एक जादूची छडी आहे, मानवाला मिळालेली जादूची छडी आहे. ते काहीही बदलू शकतं. होत्याचं नव्हतं आणि नव्हत्याचं होतही ते करू शकतं. It can change anything from and everything. Anything can be changed, everything can be changed. Stone can become diamond and hut can become a palace. इमेजेस किती चपखल निवडलेले आहेत ते तुम्ही बघा. डायमंड आणि स्टोन मध्ये साधर्म्य आहे. हट आणि पॅलेस मध्ये साधर्म्य आहे. दोन्ही इमेजेस मध्ये साधर्म्य आहे, तरी पण फरक आहे. हे सटल्टी ऑफ थॉट अँड माइंड ही दोन्हीही या ठिकाणी मुकुंदराव आपल्या समोर स्पष्ट करतात. Mind can make you feel cool in summer and warm in winter when you want to. जर तुमची इच्छा असली तर मन काहीही करू शकतं. Mind can make you feel cool in summer. 45 डिग्री सेल्सिअस तापमानामध्ये अंगाची लाही लाही होत असताना जर तुमच्या मनाने ठरवलं, मनामध्ये विचार आले की मला बर्फावर बसल्यासारखं, हिमालयात असल्यासारखं वाटत आहे, तर तसं ते वाटतच. आणि ज्या वेळेला कडाक्याची थंडी आहे, सियाचेन मध्ये जसा बर्फ पडतो तसा श्वासही गोठवून टाकणारी थंडी आहे, त्या थंडीमध्येही तुम्हाला मन ऊब देऊ शकतं. एवढी ताकद त्या मनामध्ये आहे. आणि म्हणून मन
ज्याने जिंकलं त्यांनी सर्व विश्व जिंकलं असं म्हणतात. माइंड कॅन मेक मॅजिक and can start rain to shower snow on you whenever you wish. तुमची इच्छा महत्वाची आहे. तुमच्या मनाने इच्छा करणे हे महत्वाचं आहे. तुमच्या मनामध्ये अमर्याद ताकद आहे असं वारंवार कवी सांगतो आहे. तुमचं मन mind can work wonders. Mind is a magician. It can start rain. It can start snowing whenever you wish. Nobody knows the secret of miraculous mind, which contains innumerous, inexplicable, latent power centers which can create anything. हे मन कोणालाच कळलं नाही असा कवीचा दावा आहे आणि तो खरा आहे. Nobody knows the secret of miraculous mind. बघा किती सुंदर अलिटरेशनचा वापर कवीने केलेला आहे. मिरॅक्युलस माइंड. माइंड इज मिरॅक्युलस. मिरॅक्युलस माइंड. आणि त्या मनामध्ये काय आहे? कंटेन्स इन्युमरेबल, असंख्य, अवर्णनीय, इनएक्सप्लिसेबल इतक्या शक्ती आहे. लॅटेंट पॉवर्स आहेत त्या. लॅटेंट पॉवर सेंटर्स. माइंड इज अ पॉवर सेंटर. माइंड इज अ पॉवर हाऊस. Mind is a generator of ideas, images, thoughts, everything. Mind can take you from nothing to everything. So, concentrate on your mind. Develop your mind. Nurture your mind. हे indirectly कवी सांगतो आहे. Mind's architecture too intricate and fragile. It contains millions of neurons firing unceasingly. मनातून कल्पनांचा स्रोत सातत्याने वाहत असतो. मनाची बांधणी कशी आहे ते कवी सांगण्याचा प्रयत्न करतो आहे. माइंड्स आर्किटेक्चर. आर्किटेक्चर हा अत्यंत चपखल शब्द त्या ठिकाणी वापरलेला आहे की मनाची निर्मिती, मनाचा गाभा, मनाची खोली, मनाची उंची हे सगळं त्या आर्किटेक्चर शब्दाने त्या ठिकाणी वर्णन केलेलं आहे. हे व्हेरी कॉम्प्लिकेटेड, व्हेरी कॉम्प्लेक्स. It requires constant, immense, dedicated study to understand mind. And mind is very fragile. काचेपेक्षा सुद्धा अतिशय नाजूक वस्तू आहे ते मन आहे. मन हे दर्पण आहे तुमच्या विचारांचं. पण ते आर्किटेक्चर आहे, साऊंड आहे, उंच आहे, खोल आहे, तरी पण ते नाजूक आहे. And it contains millions of neurons which are firing unceasingly. मन कधीही थांबत नाही. तुमची बुद्धी झोप घेते, मन झोप घेत नाही. माइंड पॉवर इज ॲटॉमिक. माइंड पॉवर. आता कवी मनाच्या शक्तीबद्दल, ऊर्जेबद्दल बोलतात आहेत.
आणि त्या ठिकाणी सुंदर शब्द वापरलाय, ॲटॉमिक. अणु. अणु अतिशय सूक्ष्म. तसंही मन हे खूप सूक्ष्म, मन हे खूप तरल, मन हे खूप चंचल. माइंड पॉवर इज atomic. It can create wonders and demolish devastating negative vibes. कवी काय सांगतात आहे ते लक्षपूर्वक ऐका. जर तुम्ही मनाची आत्मिक शक्ती विकसित केली तर तुमच्या मनामध्ये येणारे सगळे नकारार्थी, घातक, आत्महत्या प्रेरक, जीवन संपवण्याविषयी येणारे जे काही विचार असतील, काळे कुट्ट विचार असतील, अंधकारमय विचार असतील, ते सर्व विचार आपल्या आत्मिक प्रकाशाने बाहेर जाळून टाकण्याचे, बाहेर फेकण्याचे आणि त्यातून नवीन चेतना, नवीन ऊर्जा, नवीन शक्ती स्रोत, नवसंवेदना निर्माण करण्याची शक्ती ही मनामध्ये आहे. मन का जपायचं हे कवी सांगतो आहे. गॉड रिसाइड्स इन द माइंड. मन करारे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. जर तुम्हाला सिद्ध व्हायचं असेल, योगी व्हायचं असेल, तर मनाला प्रसन्न ठेवता आलं पाहिजे. आणि मनाला प्रसन्न का ठेवायचं? नेहमी शुभ चिंतन का करायचं? आजी म्हणते शुभ बोलणाऱ्या. का? कारण देवाचा वास हा मनामध्ये असतो. नव्हे तर पतंजली असं म्हणतात की देवाचा वास हा चित्तात असतो आणि चित्त म्हणजे मनाची संशोधित, संशुद्ध अशी अवस्था. God resides in the mind, told by incarnation of Lord Vishnu. Lord Vishnu's incarnation is Lord Krishna. आणि कृष्णाने हे सांगितलं आहे 5000 वर्षापूर्वी. याची आठवण विष्णूच्या अष्टम अवतारात आलेल्या कृष्णाने 5000 वर्षापूर्वी हे सांगून ठेवलेलं आहे. ते परत आपल्याला आठवण करून देतात आहे कवी. Mind means human. Till it functions well, life continues far. And hence, life means mind, without which brain cannot survive even for a millisecond. फार सुंदर असं हे कडवं आहे. मन म्हणजे मानव. मन म्हणजे मानव. ज्याला मन नाही तो दानव आहे. हे इनडायरेक्टली कवीने सांगून टाकलं. माइंड मीन्स ह्युमन. आणि जोपर्यंत मन काम करत आहे तोपर्यंत जीवन प्रवाह आहे. आणि जीवन आणि मन याचं तादात्म्य, मानव आणि मन याचं तादात्म्य कवी दाखवतो आहे. मनावर लगाम ठेवणारी बुद्धी असं जरी उपनिषदात सांगितलं असलं तरी पण कवी या ठिकाणी आठवण करून देतात, जर मनच नसेल तर बुद्धी काहीही कामाची नाही. म्हणून मन करारे प्रसन्न,
सर्व सिद्धीचे कारण असं हे सत्य वचन आहे, असं कवी आपल्याला सांगतात. ही माइंडफुलनेस ही कविता आपल्याला कशी वाटली ते कॉमेंट मध्ये नक्की लिहा. आपली मुकुंद भालेरावांना दिली जाणारी दाद त्यांचा उत्साह वाढवेल आणि त्यांच्याकडून अशाच नवीन कविता आपल्याला मिळतील. आपण आपला श्रवण शक्ती या ठिकाणी खर्च घातली, आपला वेळ आपण इन्व्हेस्ट केला, त्याबद्दल धन्यवाद.